आपल्या सगळ्यांना सवय असते सकाळी सकाळी आपल्या आजूबाजूला नेमकं काय घडतंय ते जाणून घेण्याची आणि त्यासाठी आपण पेपर वाचत असतो। पण आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये ते शक्य होत नाही। लवकर आपल्याला ऑफिससाठी जायचं असतं, कामानिमित्त घरातून बाहेर पडायचं असतं आणि त्यामुळेच लोकशाही मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन आलेला आहे पेपरच्या बातम्या, ज्याच्यामध्ये तुमच्या आवडीचे जे आघाडीचे वर्तमानपत्र आहेत त्यांच्या हेडलाईन नेमक्या काय आहे आपण या ठिकाणी जाणून घेत असतो। सगळ्यात आधी लोकसत्ताची हेडलाईन आजची काय आहे ते आपण बघूयात। वोट जिहादचा काँग्रेसचा दाव, असं पंतप्रधान मोदींनी घणाघाती आरोप केला आहे आणि याविषयीची ही बातमी आहे। पंतप्रधान मोदींकडून सध्या सभांचा धडाका सुरू आहे, प्रचार सुरू असल्याचं पाहायला मिळतं आणि त्या पार्श्वभूमीवर त्यांनी काँग्रेसवर हा आरोप केला आहे। हिंदू आणि मुस्लिमांसाठी स्वतंत्र अर्थसंकल्पाचा विचार करून त्यामधील अधिकचा वाटा मुस्लिमांना देण्याची खेळी करणाऱ्या काँग्रेसनं आता अनुसूचित जाती जमाती आणि ओबीसी यांच्या हक्काचं आरक्षण मुस्लिमांना देण्याचा डाव आखलेला आहे, असं मोदी म्हणाले। त्यासाठी ते वोट जिहाद घडवू पाहतायत असा घणाघाती आरोप पंतप्रधान मोदींनी बुधवारी कल्याणमधल्या महायुतीच्या प्रचार सभेत केला। काँग्रेसच्या वोट जिहाद विरोधात बोलण्याची धमक राज्यातील विरोधी पक्षातील एकाही नेत्यामध्ये नाही, अशी टीकाही त्यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांवर केली। तर बुधवारी नाशिक आणि कल्याणमध्ये प्रचार सभा घेऊन काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं। नाशिकच्या पिंपळगाव बसवंत इथल्या प्रचार सभेत बोलताना मोदींनी धर्माच्या आधारे अर्थसंकल्पाचं वाटप होऊ देणार नाही असा इशारा काँग्रेसला दिला आणि त्याचबरोबर काँग्रेसवर आरोप केल्याचं सुद्धा पाहायला मिळालं। यानंतर सामनाची हेडलाईन नेमकी काय आहे तेही आपण बघणार आहोत। सामना शिवसेना युबीटीचं हे मुखपत्र आहे आणि याची हेडलाईन आहे शिवरायांचा अवमान करणाऱ्यांना गुडघे टेकायला लावणार, नाशिकच्या विराट सभेत उद्धव ठाकरे कडाडले, अशी ही बातमी आहे। तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा जिरेटोप मोदींच्या डोक्यावर चढवल्यानं वाद झाला होता आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंनी या ठिकाणी निशाणा साधल्याचं पाहायला मिळतंय। तर शिवरायांचा अपमान करायला लावणाऱ्यांना ज्यांनी शिवरायाचा अवमान केला त्यांना गुडघे टेकायला लावणार असं या सभेमध्ये उद्धव ठाकरे म्हणाले होते। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये महिलांवर अत्याचार करणाऱ्याचे हातपाय तोडले जायचे। आज मणिपूरमध्ये महिलांवर अत्याचार होऊनही पंतप्रधान मोदी तिथं गेले नाही। हजारो महिलांवर अत्याचार करणाऱ्या प्रज्वल रेवण्णासाठी मतं मागतायत अशा मोदींच्या डोक्यावर प्रफुल्ल पटेल यांनी जिरेटोप घातला। हा शिवरायांचा अवमान आहे आणि महाराष्ट्रात शिवरायांचा अवमान करणाऱ्याला गुडघे टेकायला लावल्याशिवाय राहणार नाही, याद राखा, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितल्याचं सामनात म्हटलंय। तर नाशिक लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे शिवसेनेचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारासाठी हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर सभा आयोजित करण्यात आली होती आणि या सभेमध्ये उद्धव ठाकरेंनी ही टीका केली आहे, त्याविषयीची ही सामनाची बातमी आहे। यानंतर महत्त्वाची आजची हेडलाईन नेमकी काय आहे ते आपण बघणार आहोत। महाराष्ट्र टाइम्सची हेडलाईन आहे सत्तेत आल्यास गरिबांना 10 किलो मोफत रेशन देणार, अशी घोषणा काँग्रेसनं केलेली आहे। देशात इंडिया आघाडी सत्तेत आल्यास सध्या गरिबांना दिलं जाणारं मोफत रेशन दुप्पट केलं जाईल, असं आश्वासन काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बुधवारी दिलंय। सध्या केंद्र सरकारकडून गरिबांना दरमहा 5 किलो रेशन मोफत दिलं जातं, हे प्रमाण दुप्पट करण्यात येईल असं खरगेंनी जाहीर केलं। तर काँग्रेसनं अन्न सुरक्षा कायदा आणला, तुम्ही काहीच केलं नाही, तुम्ही दरमहा 5 किलो रेशन देत आहात, इंडिया सत्तेत आल्यास गरिबांना 10 किलो रेशन देऊ, असं खरगेंनी समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यासोबत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये नमूद केलं। तेलंगणा आणि कर्नाटक सारख्या राज्यांमध्ये आम्ही याची सुरुवात केली असल्यानंच आम्ही ही हमी देतोय, असंही ते म्हणाले। अखिलेश यादव यांनी ही इंडिया सत्तेत आल्यास गरिबांना वितरित केल्या जाणाऱ्या रेशनची गुणवत्ता सुधारली जाईल, असं आश्वासन दिलेलं आहे। तर काल संयुक्त पत्रकार परिषद झालेली होती। मल्लिकार्जुन खरगे आणि अखिलेश यादव यांची यावेळेला त्यांनी हे आश्वासन दिल्याचं पाहायला मिळतंय। सध्या मोदी सरकारकडून 5 किलो रेशन दिलं जातं गरिबांना, ते वाढवून आम्ही 10 किलो मोफत रेशन देऊ, असं या ठिकाणी इंडिया आघाडीच्या या नेत्यांनी आश्वासन दिलंय। यानंतर आघाडीचं वर्तमानपत्र गुजरात समाचारची हेडलाईन नेमकी काय आहे तेही आपण बघणार आहोत। सीएए अंतर्गत 300 पेक्षा अधिक लोकांना भारतीय नागरिकत्व, अशी ही बातमी आहे। तर भारतीय नागरिकत्व कायद्यातील दुरुस्ती अर्थात सीएए अंतर्गत पहिल्या गटाला नागरिकत्व प्रमाणपत्र जारी करण्यात आली आहेत। सीएए लागू झाल्यानंतर 2 महिन्यानंतर बुधवारी दिल्लीमध्ये गृहसचिवांनी 14 जणांना नागरिकत्व प्रमाणपत्र दिलेली आहे।
तर सुमारे 300 जणांना भारतीय नागरिकत्व बहाल करण्यात आले। गृहमंत्री अमित शाह यांनी हा दिवस ऐतिहासिक असल्याचं म्हटलंय। पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधील लोकांनी धर्माच्या आधारावर अनेक दशकापासून अत्याचार सहन केलेत असंही ते म्हणाले। त्यांची प्रतीक्षा संपुष्टात आली असं सुद्धा अमित शहांनी म्हटलेलं आहे। तर CAA अंतर्गत 300 पेक्षा अधिक जे इतर देशामध्ये राहणारे लोक होते त्यांना भारताचं नागरिकत्व देण्यात आलं आहे। ते आता भारताचे नागरिक होणार आहेत आणि ज्या काही सोयी सुविधा भारतीय नागरिकांना मिळतात किंवा भारतीय नागरिक अशी अट ज्या ठिकाणी असते, वोट करायला असेल किंवा नोकरीसाठी, त्या ठिकाणी आता हे लोक अप्लाय करू शकणार आहेत कारण ते भारतीय नागरिक होत आहेत। तर अशी ही बातमी या ठिकाणी दिलेली आहे। CAA अंतर्गत 300 पेक्षा अधिक लोकांना भारतीय नागरिकत्व प्रदान करण्यात आलंय। त्यानंतर टाइम्स ऑफ इंडियाची हेडलाईन नेमकी काय आहे तेही आपण बघणार आहोत। बेकायदा अटकेतील पूर कायस्थ यांची सुटका अशी ही बातमी आहे। न्यूज क्लिकचे संस्थापक प्रबीर पूर कायस्थ यांना बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्याअंतर्गत म्हणजेच UPA अंतर्गत करण्यात आलेली अटक अवैध ठरवत सर्वोच्च न्यायालयाने त्यांची सुटका करण्याचे आदेश बुधवारी दिलेले आहे। तर न्यूज क्लिकचे संपादक पूर कायस्थ यांना अटक झालेली होती। त्यांच्यावर UAPA कायदा लावण्यात आला होता, पण ही अटक अवैध असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे आणि त्यांची सुटका करण्याचे आदेश दिले। तर त्यानुसार स्थानिक न्यायालयाने पूर कायस्थ यांची सशर्त मुक्तता करण्याचा आदेश प्रस्तुत केल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली आहे। चीन धार्जिण्या वृत्त प्रसारासाठी पैसे घेऊन भारताच्या सार्वभौमत्वाला आव्हान दिल्याच्या आरोप प्रकरणी प्रबीर पूर कायस्थ यांच्या विरोधात UAPA अंतर्गत गुन्हा नोंदवून दिल्ली पोलिसांनी त्यांना 3 ऑक्टोबर 2023 रोजी अटक केली होती। त्यांनी अटकेच्या कारवाई विरोधात दिल्ली उच्च न्यायालयामध्ये दाद मागितली, मात्र उच्च न्यायालयाने 13 ऑक्टोबरला त्यांची याचिका फेटाळली। त्याला पूर कायस्थ यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलं होतं आणि सर्वोच्च न्यायालयाने त्यांना दिलासा दिल्याचं पाहायला मिळतंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।